हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 16 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आपल्या आईचं अंत्यदर्शन घेऊन तिचे सगळे अंत्यविधी करून समर घरी परत आला. आईच्या निधनामुळे त्याला खूप दुःख झालं होतं आणि पूजाने याच गोष्टीचा फायदा उचलला. पूजाने समरचे कान भरले आणि त्याला सांगितलं की तुझ्या आईच्या मृत्यूला कृष्णा जबाबदार आहे. तिच्यामुळे तुझ्या आईचा मृत्यू झालाय. आणि मग या समरने कृष्णाला जीवे मारण्याचा पण घेतला की मी तिला आता मारणार. आणि चक्क कृष्णा आणि दुष्यंत सहित त्यांच्या मक्याच्या गोडाऊनला आग लावून द्यायची आणि आपल्या आईची चिता विझण्याआधीच कृष्णाची तिरडी उठली पाहिजे असा प्लॅन पूजा आणि समरने बनवला आहे. परंतु भक्तीने हा प्लॅन ऐकला, कृष्णाला सांगितलं आणि कृष्णाने ठरवलंय की आता तिरडी माझी नाही तर पूजा आणि समरची उठणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच समर हा आपल्या घरी परत येतो, आपल्या बेडरूममध्ये परत येतो. समर खूप दुःखी असतो. आपल्या आईचे अंत्यविधी करून तो घरी आलेला असतो. आई आता या जगात नाहीये हा विचारच त्याला सहन होत नाही. समर रडत असतो. त्याच्या चेहऱ्यावर दुःख साफ दिसत असतं. आणि मग त्याला अनुसूया आठवते, आपली आई आठवते, आईबरोबर घालवलेले क्षण आठवतात. फ्रेंड्स, जेव्हा या मालिकेत समर आणि अनुसूयाची एंट्री झाली होती तेव्हा समर आणि अनुसूया या दोघांची खूप छान केमिस्ट्री होती. म्हणजे बाळजाबाईने जेव्हा अनुसूयाला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जवळपास 25-26 वर्ष अनुसूया आणि समर हे दोघे जगापासून अलिप्त राहत होते. अनुसूयाने रात्रंदिवस काबाड कष्ट करून समरला लहानचं मोठं केलं. परंतु तिची एकच चूक झाली आणि ती म्हणजे तिने समरला चांगले संस्कार नाही दिले. समर दारू प्यायचा, त्याला चांगलं वळण नव्हतं, चांगले संस्कार नव्हते. बाळजाबाई आढळराव यांच्याबद्दल अनुसूयाने त्याच्या मनात विष पेरलं होतं. पण या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. समरचा आपल्या आईवर खूप जीव होता. अनुसूयाने सुद्धा आपल्या एकुलत्या एक मुलाला चांगलंच प्रेम दिलं होतं. आणि समरला या सगळ्या गोष्टी आठवतात, एकमेकांबरोबर घालवलेले क्षण आठवतात आणि समरच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप इमोशनल आहे. तुमच्या डोळ्यातसुद्धा पाणी येईल यात शंका नाही. आणि त्याच वेळेस पूजा रूममध्ये येते. पूजासुद्धा खूप इमोशनल असते, रडत असते. पण आपल्याला पूजाचा इतिहास माहिती आहे. हे सगळं नक्कीच तिचं नाटक असेल. या परिस्थितीचा सुद्धा फायदा उचलण्याचाच तिने प्रयत्न केला आहे. पूजा ही समरच्या जवळ येते, त्यानंतर समरच्या शेजारी येऊन बसते. समर खूप दुःखी असतो, रडत असतो. आणि मग पूजा ही समरच्या जवळ जाते, समरच्या खांद्यावर हात ठेवते, त्याला जवळ घेते आणि म्हणते, समर, मला कळतंय तुझ्या मनाला ज्या वेदना होत आहे ना त्या मला कळत आहे आणि तुला जे दुःख झालंय ते मला कळतंय. आज तू तुझ्या आईला गमावलंय, तसंच लहान असताना मी माझ्या बाबांना गमावलं होतं. जेव्हा आपल्या हक्काची माणसं आपल्यापासून हिरावून घेतली जातात ना, जेव्हा आपल्या हक्काचं सुख आपल्याकडून ओरबाडून घेतलं जातं ना, तेव्हा काय वाटतं हे मला चांगलंच कळतं. आता आपल्या नवऱ्याची आई या जगात नाही आहे, तर त्याला हिंमत देणं, त्याला धीर देणं हे एका बायकोचं कर्तव्य असतं. पण पूजा या परिस्थितीचा सुद्धा फायदा घेते आणि समरचे कान भरण्याचा प्रयत्न करते. पूजा समरला म्हणते, समर, खरंच तुझी आई खूप चांगली होती. ज्या दिवशी तिला या घरातून जावं लागलं तेव्हा तर तुझा जन्मसुद्धा झाला नव्हता. पण तिने या संपत्तीची, या ऐश्वर्याची कसलीही अपेक्षा न ठेवता तुला जन्म दिला, तुला लहानचं मोठं केलं, रात्रंदिवस काबाड कष्ट केली आणि तुला या लायक बनवलं की तू स्वतःच्या पायावर उभा राहशील. आणि जेव्हा ही सगळी सुख अनुभवण्याची वेळ आली, जेव्हा ही सगळं ऐश्वर, ही सगळी संपत्ती तिला मिळायला हवी होती, त्याच वेळेस तिला पुन्हा एकदा या घरापासून दूर जावं लागलं. हे ऐकून समर खूप दुःखी होतो. पूजा म्हणते, समर, या संपूर्ण घरावर, या संपूर्ण संपत्तीवर तुझा आणि तुझ्या आईचा हक्क आहे. पण काय झालं, शेवटी तुम्हाला आजसुद्धा या संपत्तीपासून वंचितच ठेवण्यात आलं. मला खरंच खूप वाईट वाटतं समर कधी कधी. तुझ्या आईने
खरंच खूप वाईट दिवस काढले. तिचा या सगळ्या संपत्तीवर हक्क होता, पण आधी त्या बाळजाबाईने सगळं ओरबाडून घेतलं आणि मग नंतर तुझे वडीलसुद्धा किती वाईट वागले तुझ्याशी. ही सगळी संपत्ती तुझी आहे, तुझा हक्क आहे, पण हे सगळं त्यांनी त्या दुष्यंतच्या नावावर केलं. सगळे हक्क त्या दुष्यंतला दिले. खरंच एखादे वडील आपल्या मुलांशी इतके वाईट कसे वागू शकतात? हे सगळं ऐकून समरचं दुःख हे आता रागात बदलत असतं. त्याला राग येत असतो. पूजा म्हणते, समर मला मान्य आहे, तुझ्या वडिलांनी तुला मुलगा म्हणून मान्य केलंय, स्वीकारलंय, पण हक्कांचं काय? हे सगळं तुझं आहे, तुझ्या हक्काचं आहे, तुला मिळालं पाहिजे. पण तुला काय मिळालं? काहीच नाही. ना घरात प्रेम मिळालं, ना आदर मिळाला, ना या घरातील मोठेपणा मिळाला, संपत्ती, ऐश्वर्य काहीच नाही मिळालं. सगळं त्या दुष्यंतला मिळालं. लहानपणीसुद्धा तुझ्याबरोबर अन्याय झाला होता. जन्मल्यापासून तुझ्याबरोबर जो अन्याय होतोय, तो आजसुद्धा होतोय. समर दुःखी असतो, रडत असतो आणि पूजा म्हणते, समर तुला माहिती का, मला आहे ना कधीकधी खूप राग येतो. माझा एवढा संताप होतो ना, असं वाटतं आपला हक्क ज्या लोकांनी ओरबाडलाय ना, त्या सगळ्यांना संपवून टाकावं. जर तुझी आई आज या जगात नाहीये, तर या जगात कोणालाही जगण्याचा हक्क नाहीये. इतकी चांगली बाई होती ती आणि तिच्या वाट्याला असं मरण यावं, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये फाशी घेऊन मरण यावं. नाही समर, असं वाटतं ज्यांनी ज्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, तुझ्या आईच्या मृत्यूला जे जबाबदार आहेत ना, त्या सगळ्यांना संपवायला पाहिजे आणि सुरुवात त्या कृष्णापासून करायला हवी. कारण हे सगळं त्या कृष्णामुळे झालंय, त्या दळभद्री अवदसा पांढऱ्या पायाच्या कृष्णामुळे झालंय. हे सगळं ऐकून समरसुद्धा खूप चिडतो आणि इकडे आढळराव त्यांच्या रूममध्ये असतात. आढळरावसुद्धा खूप दुःखी असतात आणि त्यांना अनुसूयाची आठवण येत असते. आढळरावांना आठवतं की बाळजाबाईने कसा अनुसूयाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. मग आढळराव किती दिवस तिच्या आठवणीत दुःखी होते आणि सुरुवातीला त्यांचा संसार किती सुखी होता, हे सगळं आढळरावांना आठवतं. मग अनेक वर्षानंतर आढळराव आणि अनुसूयाची पुन्हा भेट झाली, हे त्यांना आठवतं आणि या सगळ्या आठवणींमुळे आढळराव खूप दुःखी होतात. तेवढ्यात बाळजाबाई रूममध्ये येते. बाळजाबाई आढळरावांना पाणी प्यायला देते आणि त्यांच्या शेजारी बसते. आढळराव खूप दुःखी आहेत, हे बाळजाबाईच्या लक्षात येतं. आढळराव पाणी पितात आणि मग बाळजाबाई हे आढळरावांना समजवण्याचा प्रयत्न करते. आढळराव, मला माहिती आहे आज तुम्हाला खूप दुःख झालं आहे, पण राहून राहून माझ्या मनात एकच गोष्ट येते की या दुःखाला मी कारणीभूत आहे. हे सगळं फक्त माझ्यामुळे झालं आहे. आढळराव काहीच बोलत नाही. बाळजाबाई म्हणते, जर मी तुमच्या आयुष्यात आलेच नसते, तर आज तुम्हाला हा दिवस पाहावाच लागला नसता. तुमचा आणि अनुसूयाचा संसार किती सुखी होता. जर मी तुमच्या आयुष्यात आलेच नसते, तर समरचा जन्म झाला असता. तुम्ही गुण्यागोविंदाने राहिला असता. आज समरला सगळी संपत्ती, सगळं काही मिळालं असतं. मी तुमच्या आयुष्यातच नसते, तर आज अनुसूयाने आत्महत्याच केली नसती. हे सगळं घडलंच नसतं. तुमचा संसार, तुमचं आयुष्य किती सुखी असतं. हे सगळं फक्त माझ्यामुळे घडलं आहे आणि मला एवढं सगळं मिळालं. तुमचं प्रेम मिळालं, तुमची बायको असण्याचा मान मिळाला, रांगणे पाटलांची सून असण्याचा मान मिळाला, पण मला ते सगळं नको होतं. मला हवी होती फक्त सत्ता, पैसा, गावावर सत्ता. मी आदेश दिला आणि सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि मी काय केलं, यासाठी तुम्हाला त्रास दिला. अनुसूयाकडून हे सगळं हिरावून घेतलं, समरकडून हे सगळं हिरावून घेतलं आणि स्वतःच्या पदरात पाडून घेतलं. पण त्याचं काय झालं? आज ही सत्ता, ही संपत्ती माझ्याकडे सुद्धा राहिली नाही. चुकीच्या मार्गाने मिळवलेली कोणतीही गोष्ट आपल्याकडे कधीच राहत नाही. आढळराव खूप दुःखी झालेले असतात. त्यांना हे सगळं सहन होत नाही. बाळजाबाई म्हणते, आढळराव, खरंच मी खूप वाईट आहे. मी तुम्हाला त्रास दिला. मी फक्त तुमचं आयुष्य बर्बाद नाही केलं, तर अनुसूया, समर या सगळ्यांचं आयुष्य बर्बाद केलं. गावकऱ्यांना त्रास दिला आणि आज त्या पापाची फळं मला भोगावी लागत आहे. माझ्या पोटचा लेकच माझ्यापासून दुरावला गेला आहे. या घरात कोणालाच मी नको आहे. फक्त मी राहते म्हणून राहतीये आणि ज्या व्यक्तीचा या घरावर, या सगळ्या कुटुंबावर हक्क होता, ती बिचारी आज देवाघरी गेली. आज घरामध्ये जे वाद होत आहे, समर आणि पूजा जे काही वागताय ना, ते सुद्धा माझ्यामुळेच. मी जर 26 वर्षांपूर्वी तुमचं सगळं हिरावून घेतलं नसतं, तर आज पूजा आणि समरने घरामध्ये हे सगळं केलं नसतं. त्यासाठी सुद्धा मीच जबाबदार आहे. आढळराव सगळं ऐकून घेत असतात. बाळजाबाईला जे वाटत असतं
ते कुठेतरी खरं आहे. कारण जर 26 वर्षांपूर्वी बाळजाबाईने जे केलं ते केलं नसतं तर समरचा जन्म झाला असता. समर हा एकुलता एक मुलगा असता आणि मग समरने आज पैशांसाठी जे काही केलंय ते त्याने केलं नसतं. त्यानंतर अनुसूयाने आढळरावांचा खून करण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा केला नसता. आढळराव, अनुसूया, समर हे तिघेही गुण्यागोविंदाने एकत्र राहिले असते, सुखात राहिले असते. या सगळ्याला बाळजाबाई जबाबदार आहे एवढं मात्र नक्की. पण त्यामुळे समर आणि अनुसूयाने जे काही चुका केल्या आहेत, पापं केली आहेत, ती माफ होतात असं सुद्धा नाही. तुमच्यावर अन्याय झालाय याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करणार, त्याची सुखं उरबाडून घेणार, बेकायदेशीर कामं करणार असा होत नाही. त्यामुळे समर, पूजा आणि अनुसूयासुद्धा तितकेच जबाबदार आहेत. आणि आज अनुसूयाबरोबर जे काही घडलंय ती तिच्या पापांचीच फळं आहेत एवढं मात्र नक्की. बाळजाबाई खूप दुःखी असते आणि म्हणते, आढळराव, मी पापिनी आहे, पापिनी. मला कधीच सुख शांती मिळणार नाही. मला मरणसुद्धा चांगलं येणार नाही. मला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. हे ऐकून आढळराव खूप दुःखी होतात. बाळजाबाईच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. हे सगळं माझ्यामुळे घडलंय, मी यासाठी दोषी आहे अशी तिची भावना असते. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि कृष्णा हे सगळं ऐकत असते. आढळराव, बाळजाबाई खूप दुःखी आहेत हे पाहून कृष्णाला सुद्धा वाईट वाटतं. इकडे समर पूजाला म्हणतो, माझ्या आईला येड्याचा झटका आला, माझी आई येड्याच्या हॉस्पिटलात गेली. या सगळ्याला ती कृष्णा जबाबदार आहे. कृष्णा, हे सगळं त्या कृष्णामुळे झालंय. जर कृष्णा नसती तर हे काहीच घडलं नसतं. माझ्या आईच्या मृत्यूला सुद्धा कृष्णाच जबाबदार आहे. कृष्णामुळेच आज माझी आई हे जग सोडून गेली आहे. समर रडू लागतो. पूजा म्हणते, हो समर, खरं बोलतोयस तू. त्या कृष्णामुळेच हे सगळं घडतंय. त्या कृष्णामुळेच माझे बाबासुद्धा हे जग सोडून गेले. ती पांढऱ्या पायाची अवदसा कृष्णा आपल्या आयुष्यात नसती ना तर हे सगळं घडलंच नसतं. कधी कधी मी विचार करते, जर कृष्णा आपल्या आयुष्यात नसती तर आपण सगळे किती सुखी असतो. तू, मी, तुझी आई, आपला संसार किती आनंदाचा असता. गुण्यागोविंदाने आपण नांदलो असतो. तुझ्या आईला कधी वेड लागलं नसतं, ती कधी वेड्यांच्या हॉस्पिटलात गेली नसती आणि तिने ही आत्महत्या केली नसती. आज ती जिवंत असती. समर खूप दुःखी होतो. पूजा म्हणते, समर, आपल्याला आता हा बदला घ्यावाच लागेल. त्या कृष्णामुळे तुझ्या आणि माझ्या आयुष्याची वाट लागली आहे. त्या कृष्णामुळे आपल्या हक्काचं सगळं आपल्याकडून हिरावलं गेलं आहे. आता आपण शांत बसायचं नाही. आता खूप झालं. त्या कृष्णाने आपल्यावर खूप अन्याय केला. आता सहन करायचं नाही. आता त्या कृष्णाला कायमचा धडा शिकवायचा. कृष्णाला तिच्या आयुष्यातून उठवायचं. समर दुःखी असतो. पूजा त्याला समजावून सांगते, जर त्या कृष्णामुळे आपल्याला ही दुःख मिळाली आहेत तर आपण का शांत बसायचं. आपण काहीही चुकीचं करत नाहीये. आपण फक्त आपला हक्क परत मिळवतोय आणि स्वतःचा हक्क मिळवणं यात काहीही गैर नसतं. समर, बस झालं आता. आता आपल्याला काहीतरी करावंच लागेल. आपल्याला आपला हक्क परत मिळवावाच लागेल. त्या भिकारड्या पांढऱ्या पायाच्या कृष्णाला लायकी नसताना सगळं मिळालंय. लायकी नसताना ती या रांगणे पाटलांची सून झाली. लायकी नसताना गावची सरपंच झाली. लायकी नसताना तिला या घरची सत्ता मिळाली आणि सगळेजण फक्त आपल्यावर अन्याय करताय. आढळराव, बाळजाबाई, दुष्यंत या सगळ्यांना ती आपल्या तालावर नाचवते आणि तिला जसं हवंय तसं करून घेते. सगळी सत्ता स्वतः उपभोगते आणि आपल्यासारख्यांवर अन्याय करते. आता कृष्णाची लायकी काढणाऱ्या पूजाची काय लायकी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज हा, उद्या तो, परवा तो. उद्या समोरपेक्षा एखादा जास्त श्रीमंत मिळाला तर त्याच्याबरोबर जायला सुद्धा ही कमी करणार नाही. पण ते म्हणतात ना की प्रत्येकाला आपणच बरोबर वाटतो आणि समोरचा चुकीचा वाटतो. तसंच पूजा आणि समरला सुद्धा ते खूप योग्य आहेत आणि कृष्णा चुकीची आहे असं वाटतं. पण न्याय करणारा कुणीतरी आहे जो या दोघांचा न्यायसुद्धा करेल एवढं मात्र नक्की. पूजा समरला आणखीन भडकून देत असते. समरला त्याचे आणखीन कान भरत असते. त्यामुळे समरच्या तळपायाची आगसुद्धा मस्तकात जाते. समर रागारागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो, नाही पूजे, आता हा अन्याय नाही सहन करायचा. आता बस झाली ती लुटूपुटूची लढाई. आता शेवटचा वार करायचा, शेवटचा घाव घालायचा आणि त्या कृष्णाला संपवायचं. कृष्णा आता मरणारच. हे ऐकून पूजा खूप खुश होते आणि समरला म्हणते, हो समर, आणि माझ्याकडे सुद्धा प्लॅन तयार आहे.
तुझ्या आईची चिता शांत होण्याआधी त्या कृष्णाची तिरडी उठलीच पाहिजे. असं म्हणून पूजा समरला आपला सगळा प्लॅन सांगते आणि समरला सुद्धा हा प्लॅन आवडतो. मग आता एका दिवसात कृष्णाला जीवे मारायचं असं समर आणि पूजाने ठरवलंय. मग त्यांचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे आपल्याला पुढेच कळेल. आणि इकडे बाळजाबाई ही आढळरावांना म्हणते, आढळराव मला शिक्षा द्या, हे सगळं माझ्यामुळे झालंय, बोला काहीतरी बोला. आढळराव म्हणतात, बाळजा तू माझ्या आयुष्यात आली म्हणून हे सगळं घडलं, यात काहीच शंका नाही आहे. तू माझ्या आयुष्यात आली नसती तर हे सगळं घडलं नसतं. परंतु तू माझ्या आयुष्यात का आली? मी तुला माझ्या आयुष्यात येऊ दिलं म्हणून तू माझ्या आयुष्यात आली ना. मी जर तुला माझ्या आयुष्यात येऊच दिलं नसतं तर कदाचित हे सगळं घडलंच नसतं. त्यामुळे आता तू जे काही बोललीस, स्वतःला दोष दिलास, तू या सगळ्यासाठी दोषी आहेसच, यात शंका नाही आहे. पण मी सुद्धा तेवढाच दोषी आहे. मी सुद्धा अनुसूया, समर यांच्यावर अन्याय केला आहे आणि हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. हे ऐकून बाळजाबाई कृष्णा खूप दुःखी होतात. आढळराव म्हणतात, आता झालं ते झालं, आपण ते नाही बदलू शकत. 26 वर्षांपूर्वी जे घडलं ते आपल्या हातात नव्हतं किंवा आज आपण ते नाही बदलू शकत. पण आता आपल्या हातात जे आहे ना ते आपण करायला हवं. आपण आता या सगळ्यांना बदलायला हवं. या घरात आज जे वाद सुरू आहेत ते वाद मला नको आहे. संपूर्ण कुटुंबाने आनंदाने, एकीने, गुण्यागोविंदाने या घरात राहावं. सगळ्यांनी एकमेकांवर प्रेम करावं. कोणतेही हेवे दावे, वाद नसावेत, एवढीच माझी इच्छा आहे. हवं तर ही माझी शेवटची इच्छा समजा आणि ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. असं म्हणून आढळराव झोपायला निघून जातात. हे सगळं ऐकून कृष्णाही रडू लागते. बाळजाबाईला सुद्धा वाईट वाटतं की खरंच आढळरावांच्या आयुष्यात जे काही घडलं त्यासाठी तीच जबाबदार आहे आणि त्यांचं हे दुःख ती कधीच कमी करू शकत नाही. बाळजाबाई रडत असते आणि कृष्णासुद्धा दुःखी होऊन तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते. इकडे दुष्यंत त्याच्या रूममध्ये असतो आणि जाधव साहेबांशी बोलत असतो. तो जाधव साहेबांना सांगतो, नाही जाधव साहेब, नाही जमणार, यावेळेस मी नाही येऊ शकत. आमच्या घरची परिस्थिती थोडी वेगळी आहे. मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः तेथे जा आणि कामगारांना सांगा. तेवढ्यात कृष्णा रूममध्ये येते. कृष्णा खूप दुःखी आहे हे दुष्यंतला समजतं. दुष्यंत म्हणतो, जाधव साहेब मी तुम्हाला नंतर कॉल करतो. असं म्हणून दुष्यंत फोन कट करतो आणि विचारतो, काय झालं कृष्णा? कृष्णा सांगते, मी आबांना भेटायला गेले होते परंतु बाहेरूनच परत आले. दुष्यंत विचारतो, काय झालं? आबांची अवस्था तर ठीक आहे ना, त्यांना काही त्रास होतोय का? कृष्णा सांगते, हो ते आता बरे आहेत, पण दुष्यंत सरकार त्यांचं दुःख खूप मोठं आहे. मी आता आबा आणि बाळजाबाई या दोघांना बोलताना ऐकलं आणि मग कृष्णा या दोघांमध्ये काय बोलणं होत होतं ते सगळं त्यांना सांगते. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार आता आबांची एकच इच्छा आहे, ती म्हणजे आपण सगळ्यांनी या घरात गुण्यागोविंदाने एकत्र राहावं, आनंदाने एकत्र राहावं. दुष्यंत म्हणतो, खरं आहे कृष्णा, या वयात त्यांचीही अपेक्षा असणं एकदम योग्य आहे. पण आपल्याला सुद्धा माहिती आहे की ते शक्य नाही आहे. पूजा आणि समरसारखी माणसं ही कधीच बदलणार नाही आणि या घरामध्ये कधीच सुख, शांती, ऐश्वर्य, समृद्धी कधीच येऊ देणार नाही. आणि आता आबा खरंच खूप एकटे पडले आहेत. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही बरोबर बोलताय, पण आबा एकटे नाही आहेत. बाळजाबाई त्यांच्याबरोबर आहे ना. पण दुष्यंतला हे पटत नाही, कारण दुष्यंतचा अजूनही बाळजाबाईंवर विश्वास बसलेला नाही आहे. आणि मग कृष्णा चक्क बाळजाबाई आणि आढळराव या दोघांच्या लग्नाचा विषय काढणार, ती काही बोलणार इतक्या जयकांत तेथे येतो आणि जयकांत म्हणतो, दुष्यंत भावा. कृष्णा आणि दुष्यंत त्याच्याकडे पाहतात. जयकांत विचारतो, आत येऊ का? दुष्यंत त्याला आतमध्ये बोलवतो आणि विचारतो, काय झालं, एवढ्या रात्री तू येथे आलास? तर जयकांत सांगतो, दुष्यंत भावा तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. कृष्णा आणि दुष्यंत विचारतात, एवढ्या रात्री काय महत्त्वाचं बोलायचं आहे? तर जयकांत या दोघांना सांगतो, दुष्यंत भावा तुम्हाला तर माझा इतिहास माहीतच आहे. आजपर्यंत मी काय काय केलं आहे. खरंच आजपर्यंत मी खूप वाईट वागलो आहे. स्वतःचं नुकसान केलं आहे, आपल्या कुटुंबाचं नुकसान केलं आहे, गावकऱ्यांचं नुकसान केलं आहे. परंतु आता मला आहे ना या सगळ्यांची उपरती झाली आहे. कृष्णा आणि दुष्यंतला कळतच नाही की जयकांतला नेमकं काय म्हणायचं आहे. जयकांत दुष्यंतला सांगतो, दिवसभर मी दारू पितो, त्यामुळे माझ्या शरीराचं सुद्धा खूप नुकसान झालं आहे. पण आत्ता कुठेतरी असं वाटतंय की बस झालं, आता हे सगळं नको करायला, आता सुधरायला हवं, आयुष्यात बदलायला हवं.
दुष्यंत विचारतो, जयकांत तुला नेमकं काय म्हणायचं आहे, मुद्द्याचं बोल. जयकांत सांगतो, दुष्यंत भावा तुला तर माहिती आहे की जेव्हापासून बाळजाबाईची सत्ता गेली आहे तेव्हापासून माझ्या हाताला काहीच काम नाही आहे. दिवसभर मी फक्त चकाट्या पिटत बसतो, घरातच बसून असतो आणि मग घरात बसून असल्यावर डोक्यात नाही नाही ते विचार येतात आणि मग व्यसनाशिवाय दारूशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो. त्यामुळे मला काहीतरी काम हवं आहे. ते म्हणतात ना, खाली डोकं सैतानाचं घर. जर काही काम असलं ना तर माझ्या डोक्यात असले कोणते विचार येणार नाही, व्यसनाला जागा राहणार नाही, व्यसन करायची इच्छा होणार नाही, दारू पिण्याची इच्छा होणार नाही. त्यामुळे मला माझ्या हाताला काम हवं आहे. तू मला काही काम देतोस का? मी नक्की करेल, मन लावून करेल आणि तुला निराश नाही करणार. माझ्यावर विश्वास ठेव. पण दुष्यंतचा या जयकांतवर विश्वास नसतो. दुष्यंत म्हणतो, अरे यार जयकांत. तेवढ्यात कृष्णा त्याला इशारा करते, मला तुमच्याशी बोलायचं आहे. दुष्यंत म्हणतो, जयकांत थांब. असं म्हणून कृष्णा आणि दुष्यंत हे बाजूला जातात आणि कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, आता जर तो स्वतःहून काम मागतोय तर द्या ना त्याला काम काहीतरी. दुष्यंत चिडून म्हणतो, कृष्णा आता या जयकांतवर विश्वास ठेवायचा आहे का? जयकांत याआधी तुझ्याशी माझ्याशी कसा वागलाय हे आपल्याला चांगलंच माहिती आहे ना. तर कृष्णा म्हणते, अहो पण जर त्याला खरंच पश्चाताप झाला असेल आणि त्याला खरंच बदलण्याची इच्छा असेल तर आपण त्याला एक संधी द्यायला पाहिजे ना. आणि आबांचं सुद्धा स्वप्न आहे की या घरामध्ये आपण सगळ्यांनी सुखाने गुण्यागोविंदाने एकत्र राहावं. आणि जर त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर जयकांत काका काकी या सगळ्यांनी बदलायला हवं. कदाचित जयकांत हा बदलला, चांगल्या मार्गाला लागला तर काका काकीसुद्धा विचार करतील, ते सुद्धा चांगल्या मार्गाला लागतील आणि या घरात सगळे गुण्यागोविंदाने राहायला पाहिजे ही आबांची इच्छा नक्की पूर्ण होईल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू योग्य बोलतीयस, पण विश्वास कसा ठेवायचा? तर कृष्णा दुष्यंतला समजावून सांगते, आपण विश्वास ठेवू शकतो. एखादं छोटंसं काम देऊन पहा. ते काम जर त्याने चांगलं केलं तर मग फायदाच होईल ना. आणि तो सुधारला की नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. मग पुढचं पुढे पाहता येईल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझं काय करावं ना मला कधी कधी कळतच नाही. तू सगळ्यांचा किती विचार करते, प्रत्येकावर विश्वास ठेवते. ठीक आहे, तू सांगतेस ना, मग आपण विश्वास ठेवूया, त्याला एक संधी देऊन पाहूया. तेवढ्यात जयकांत म्हणतो, दुष्यंत भावा नसल जमत तर राहू दे, काही हरकत नाही आहे. दुष्यंत म्हणतो, अरे नाही नाही, तुला काय काम द्यायचं ना, आम्ही त्याबद्दलच बोलत होतो. दुष्यंत आणि कृष्णा जयकांतजवळ येतात. दुष्यंत जयकांतला सांगतो, एक काम आहे. आपलं जे शेतीचं गोडाऊन आहे ना त्यामध्ये मक्याचा माल येणार आहे, गोण्या येणार आहेत आणि तेथे सुपरविजन करायला कुणी माणूस नाही आहे. तर तू ते काम करू शकतोस. तेथे आपले जाधव साहेब आहेत, तेथे जायचं आणि जाधव साहेब तुला सगळं समजावून सांगतील. किती माल येतोय, माल कसा ठेवला जातोय, किती माल बाहेर जातोय, या सगळ्यांकडे लक्ष ठेवायचं. आपले कामगार असतील त्यांना गाईड करायचं, सुपरविजन करायचं, एवढंच काम आहे. जयकांत म्हणतो, चालेल भावा, मी आत्ताच जातो. दुष्यंत म्हणतो, अरे नाही, आत्ता जायची गरज नाही आहे. उद्या सकाळपासून कामाला लाग आणि तेथे गेल्यावर तुला सगळं समजेल. जमेल ना तुला हे काम? तर जयकांत म्हणतो, अरे भावा तू सांगितलं आहे ना, मग जमून घ्यावंच लागणार. मी तुला म्हटलं ना, मी तुला निराश करणार नाही. मी इतकं चांगलं काम करून दाखवेल ना की तुला स्वतःला सुद्धा माझा खूप अभिमान वाटेल. दुष्यंत आणि कृष्णा खुश होतात. जयकांत जाऊ लागतो. तेवढ्यात जयकांत थांबतो आणि चक्क कृष्णा आणि दुष्यंत समोर हात जोडून त्या दोघांचे आभार मानतो. दुष्यंत भावा, वहिनी साहेब, आज तुम्ही मला ही संधी दिली, हे काम दिलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. कारण माझा इतिहास तर तुम्हाला माहितीच आहे. मी तुम्हाला दोघांना सुद्धा खूप त्रास दिला आहे, तरीसुद्धा तुम्ही दोघांनी आज मला ही संधी दिली, माझ्यावर विश्वास टाकला आणि खरंच तुमचा हा विश्वास मी सार्थ ठरवणार. नक्कीच चांगलं काहीतरी करून दाखवेल, तुम्हाला निराश करणार नाही. जयकांत हा खूप चांगलं असल्याचं नाटक करतोय, पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कालच्या एपिसोडमध्येच पूजा आणि समरने जयकांत आणि त्याच्या आईबापाला आपल्यामध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती आणि याच प्लॅननुसार हा जयकांत कृष्णा आणि दुष्यंतकडे काम मागायला आला आहे आणि आता तो कृष्णा आणि दुष्यंतला डबल क्रॉस करून त्या पूजा आणि समरला ही बातमी द्यायला जाणार आहे आणि मग हे दोघे मिळून एक भयानक प्लॅन बनवतील. पण बिचारे कृष्णा आणि दुष्यंत मात्र जयकांत सुधारलाय या विचाराने त्याची मदत करायला जात आहे, पण तो त्यांना धोका देणारे जयकांत आणि विश्वासघात हे दोघे सारखेच, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं
या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. समरची आई अनुसूया आता या जगात नाहीये, पण समरला कृष्णा दोषी वाटतेय. खरं सांगायचं तर अनुसूया आणि समरला या घरात आणणारी कृष्णाच होती. जर कृष्णा नसती तर हे दोघे अजूनही बाहेर चकाट्या पिटीत बसले असते आणि पूजा जयकांतची बायको बनून या घरात आली असती. पण शेवटी उपकार करा आणि सोडून द्या असंच झालंय. कृष्णाने त्यांच्यावर उपकार केले आणि आज हे दोघे तिचा जीव घ्यायला निघाले आहेत. पण शेवटी कृष्णाने काहीच चुकीचं केलं नाहीये, त्यामुळे देवी आई तिच्या पाठीशी आहे आणि तिचं चुकीचं होणार नाही एवढं मात्र नक्की. आणि जयकांतसुद्धा सुधारायला तयार नाहीये, पण आता जेव्हा जयकांतचं सत्य समोर येईल तेव्हा त्याचीसुद्धा चांगली जिरणार एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत हा पूजा आणि समरला जाऊन सांगेल की दुष्यंत भावाने मला काम दिलंय गोडाऊनमध्ये सुपरविजन करण्याचं, आणि गोडाऊनमध्ये मक्याची एक मोठी शिपमेंट येणारे, खूप मोठा माल येणारे, आणि यामध्ये फक्त दुष्यंतचाच नाही तर सगळ्या गावकऱ्यांचा शेतीचा माल आहे. आणि जर त्या मालाला काही झालं तर दुष्यंतचं खूप मोठं नुकसान होईल, आणि दुष्यंतचं नुकसान झालं तर कृष्णाचं मोठं नुकसान होईल. मग पूजा आणि समर हे दोघे मिळून प्लॅन बनवतील आणि हे दोघे चक्क सावित्रीच्या घरी येणार आणि सावित्रीला हे सगळं सत्य सांगणार की आम्ही आज रात्री दुष्यंतच्या गोडाऊनला आग लावून देणार आहोत. या गोडाऊनमध्ये दुष्यंतचं खूप मोठं सामान येणार आहे आणि या गोडाऊनमध्ये कृष्ण आणि दुष्यंतला सुद्धा आम्ही आग लावून देणार, त्यांना सुद्धा संपवणार. पण जेव्हा हे सगळे बोलत असतील तेव्हा भक्ती त्यांचं बोलणं ऐकणार, आणि भक्ती ही खरंच या मालिकेतलं खूप भारी कॅरेक्टर आहे. भक्ती लगेच कृष्णाला फोन करून या सगळ्या गोष्टी सांगेल आणि म्हणेल, कृष्णे, मी आत्ताच पूजा आणि समरला त्यांचा प्लॅन सांगताना ऐकलंय. ती दोघं माणसं नाही आहेत, राक्षस आहे राक्षस. त्यांना आहे ना असा धडा शिकव की पुन्हा कधी ते तुझ्या वाट्याला जाण्याची हिंमत करणार नाही. आणि कृष्णा ही सगळा प्लॅन ऐकून घेईल की समर आणि पूजा चक्क दुष्यंतच्या गोडाऊनला आग लावून देण्याचा विचार करताय आणि या आगीमध्ये दुष्यंतचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि कृष्ण आणि दुष्यंतचा जीव घेण्याचा सुद्धा विचार करताय. त्यामुळे कृष्णा खूप चिडेल आणि म्हणेल, भक्ती भावा, तू टेन्शन घेऊ नको, आता आमचं काहीच नुकसान होणार नाही, दुष्यंत सरकारांचं काही नुकसान होणार नाही, नुकसान होणार फक्त त्या पूजाचं आणि त्या समरचं. आजपर्यंत त्या दोघांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला, मी सहन केलं, पण आज ते माझ्या नवऱ्याला दुष्यंत सरकारांना त्रास देत आहे आणि मी तो सहन करून घेणार नाही. आता यावेळेस मी त्यांची अशी जिरवणार ना का पुन्हा माझ्या आणि दुष्यंत सरकारांच्या वाट्याला जाण्याची ते हिंमतच करणार नाही. म्हणजे आता कृष्णाला पूजा आणि समरचा प्लॅन कळला आहे आणि यावेळेस कृष्णा या दोघांना असा धडा शिकवणार ना की पुन्हा कधीही ते कृष्णाच्या वाट्याला जायचा विचार करणार नाही एवढं मात्र नक्की. पण ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत पूजा आणि समर आहेत तोपर्यंत त्यांची कटकारस्थानं सुरूच राहणार. त्यामुळे जर कृष्ण आणि दुष्यंतला सुखी व्हायचं असेल तर या दोघांचा कायमचा काहीतरी निकाल लागावा लागेल. पण कृष्णा अशी नाही आहे की ती त्यांचं काहीतरी करेल, त्यामुळे आता देवच काहीतरी न्याय करेल एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.